भक्त और भगवान का रिश्ता अटूट रहा है। जब से जीवों की उत्पत्ति हुई है तब से लेकर आज तक सृष्टि के रचयिता को कोई भी भूल नहीं पाया है। तभी तो समय समय पर भक्त संसारिक झमेलों से निकलकर प्रभु शरण में चले जाते हैं ताकि सांसारिक दुख को भूलकर कुछ पल शांति के साथ गुजारे। शायद ऐसा करने से भक्तों में नई ऊर्जा का संचार होता है। तभी तो भक्त हर विपत्तियों का सामना कर पाते हैं। उनके चेहरे पर सदा खुशियां नजर आती है। आज एक बार फिर भक्तों ने उन्हीं ऊर्जा को पाने के लिए पदयात्रा का आयोजन किया है, जिसमें वहाल के सैकड़ों श्रद्धालुओं ने हिस्सा लिया। वहाल से इस पदयात्रा का शुभारंभ हुआ। इस अवसर पर श्रद्धालुओं के साथ विधायक विवेक पाटिल भी शामिल हुए। साथ ही भूतपूर्व नगर अध्यक्ष जयम म्हात्रे, शेतकरी कामगार पक्ष के जिला प्रमुख बालाराम पाटिल, कराला स्पोर्ट्स अकेडमी के उपाध्यक्ष रवि शेठ पाटिल, तालुका चिटनीस नारायण शेठ खरत, आईपीएमसी के सभापति राजेंद्र पाटिल, हरिभक्त परायण शाहबाज बुआ तथा आदि गणमान्यों के साथ इस पदयात्रा का आयोजन हुआ, जहां भक्त भक्ति रस में डूबकर अपने इष्ट देव को याद कर अपने गंतव्य के लिए रवाना हुए। इस पदयात्रा की शुरुआत विधायक विवेक पाटिल ने पदयात्रियों को संबोधित किया। उनका कहना था कि दुनिया भले ही चांद तारों तक की सफर कर ले, लेकिन सृष्टि के रचयिता को कभी भुलाया नहीं जा सकता। आश्चर्य वाटलं आणि आनंदही वाटला। रामकृष्ण महाराजांनी आता सांगितलं का 36 वर्ष ह्या वाटला पूर्ण झाले। पहिल्या गोविंद महाराजांनी सुरू केली, दुसऱ्या पिढीपर्यंत आता ही पोहोचलेली आहे आणि ती तिसऱ्या पिढीपर्यंत जाईल असा विश्वास निश्चितपणे या ठिकाणी मला वाटतो। आणि आपला अध्यात्म श्रेष्ठ आहे। रामकृष्ण महाराजांनी सगळ्या दिंडीची माहिती सांगितली आणि 36 वर्ष सातत्याने ह्या परिसरातनं आपले लोक आनंदीच्या यात्रेला पायी दिंडीमध्ये जातात, हे आपल्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे। आणि हे सगळं शहरीकरण महाराज मुंबईकरण होत आहे। घरं आपली पूर्वी कुडाची होती, केबलीची होती, ती नंतर कौलांची झाली, आता आरसीसीची झाली, आता मार्बल कमी पडते म्हणून ग्रेनाइट यायला लागलंय। एवढा मोठा सगळी प्रगती, शैक्षणिक दृष्टी आपली फार मोठी प्रगती झाली, पण ही सगळी प्रगती होत असताना आम्ही मात्र देवाला विसरलो नका। देवाची आमची श्रद्धा कमी झाली आहे आणि देवावरची श्रद्धा हीच खरी प्रगतीचं लक्षण आहे का त्याच्यामुळे देवाच्या श्रद्धेमुळेच आपली एवढी सारी प्रगति झालेली आहे। वहीं रवि शेठ पाटिल ने भी पदयात्रा में शामिल भक्तों को शुभकामनाएं दी। विठू माझा लेकूरवाला संगे गोपाळाचा मेळा असं हा मेळा घेऊन आमचे गोविंद महाराज तसेच रामकृष्ण महाराज आळंदी येथे वारीला निघालेले आहेत आणि त्यांना शुभ संदेश देण्यासाठी माननीय आमदार साहेब, जय म्हात्रे साहेब तसेच व्यासपीठावरील सर्वच मान्यवर इथं जमलेले आहेत आणि त्यांच्याकडून शुभ संदेश पोचलेलाच आहे। आपण इथं जरी 200 ने आपण हजर असला तरी पण दिंडी पोहोचता पोहोचता ते 500 होतात आम्हाला माहितच आहे। आणि हा लोकांसाठी, सर्वसामान्यांसाठी हा 36 वर्षापूर्वी आमच्या गावच्या महाराज लोकांनी जो खटाटोप केला होता, याच्यातून असं फक्त आहे की शुभ संदेश देण्यासाठी आलेले मान्यवर सांगतीलच, पण ह्याच्यातून जे भागवताची पताका खांद्यावर घेऊन आपण जाता आणि आपण सर्व त्याच्यात सामील आहातच, पण आमच्या वहालचं नाव होतं, आमच्या विभागाचं नाव होतं की वहालची दिंडी। हा आम्हाला फार अभिमानाची गोष्ट आहे आणि ही 36 वर्ष तुम्ही जे पूर्ण केलेले आहात त्याबद्दल सर्व वारकरी मंडळीला शुभेच्छा आहेत। हम आपको बता दें कि 36 सालों से वहाल गांव से आलंदी तक की यह पदयात्रा का आयोजन किया जाता है, जिसमें भक्तों की संख्या में लगातार बढ़ोतरी होती आई है। वहाल ग्रामवासियों की हर साल आलंदी पदयात्रा निर्विरोध लगातार जारी है और जारी रहेगी, ऐसा ग्रामवासियों का विश्वास है।